संजय शिरसाट यांच्या रूममध्ये पैशांची बॅग, संजय राऊतांचा आरोप. तर ती बॅग कपड्यांची, त्यात पैसे नव्हते. संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण. आमदार संजय गायकवाड आणि आणखी एका व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद. कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अडचणीत वाढ. मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपत विलीन करण्याची शिंदेंची तयारी. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात संजय राऊतांचा मोठा दावा. शिवसेना नेत्यांचा राऊतांवरती पलटवार. विरोधकांच्या सभात्यागानंतरही महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेत मंजूर. तर विधेयक रद्द करण्याची विरोधकांची मागणी. विधेयकावरती सही करू नका, राज्यपालांना विनंती करणार, अंबादास दानवेंचं विधान. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असल्यानं दुरुपयोग सुरू. जनसुरक्षा विधेयकात नक्षलवाद असा उल्लेखही नाही. कायद्याचं नाव जनसुरक्षाऐवजी भाजप सुरक्षा ठेवावं, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेल्या फहीम खानला सत्र न्यायालयाकडनं जामीन मंजूर. सोमवारनंतर कारागृहातनं बाहेर येण्याची शक्यता. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याविरोधात ख्रिस्ती समाज आक्रमक. ख्रिस्ती समाजाचं आझाद मैदानात धरणं आंदोलन. तर बुलढाण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. नवी मुंबईतील EWSच्या 791 घरांचा घोटाळा प्रकरण. भाजप आमदार विक्रांत पाटलांकडनं लक्षवेधीद्वारे घोटाळा उघडकीस. मंत्री उदय सामंतांनी समिती स्थापन करण्याचे दिले आदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नवी मुंबई विमानतळ कामाची पाहणी करणार. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी होणार असल्याची माहिती. आणि खोट्या प्रतिष्ठेपायी पित्यानं केली मुलीची गोळ्या झाडून हत्या. मुलगी टेनिस अकादमी चालवत असल्यानं नाराज पित्यानं उचललं टोकाचं पाऊल. हरियाणातल्या गुरुग्राममधली धक्कादायक घटना.